So let us see how to find out mean deviation from mean for a data with frequencies. म्हणजे this is a group data. हा तुमचा आहे group data without class inter. Okay. So let me explain first and then I'll give some time to write it down. So you have a table, X is there, which is taking values 10, 11, 12, 13, 14. The corresponding frequencies are given to you, 3, 12, 18, 12, and 3. The formula for mean deviation from mean is, what you have to do is, I will read this formula, but see how I'm reading it. From inside to outside, I will read it. Okay, so I will explain first and then you copy later. So what we do first is, first we find out mean, that is X bar. How we find mean? X bar kasa काढतो आपण? X bar चा हा formula. X bar is summation fx upon summation f. So X bar is calculated first, then it is subtracted from each value of X and modulus is taken. Now, if you remember last time I explained की modulus चा meaning काय की आतला नंबर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह साइन विसरा. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं. मॉड्युलस आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह आन्सर. जास्तीत जास्त 0 येईल कमीत कमी तुम्हाला, पण अदरवाइज निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर निगेटिव्ह साइन काढून टाकायची आणि पॉझिटिव्ह आन्सर घ्यायचा. हे अर्थ आहे मॉड्युलसचा. मॉड, ज्याला मॉड म्हणतो. सो सबट्रॅक्शन करा, आन्सर निगेटिव्ह आला तर विसरून जा. देन यू मल्टिप्लाय दॅट व्हॅल्यू बाय एफ. जेव्हा आपला ग्रुप डेटा असतो तेव्हा कोण असतो आपल्याकडे? फ्रिक्वेन्सी दिलेली असते म्हणून त्याला ग्रुप डेटा म्हणतात. सो यू मल्टिप्लाय बाय एफ प्रत्येक पेअर साठी अँड देन टेक समेशन अँड देन डिवाइड बाय समेशन ऑफ एक्स. ओके, सो हा माझा फॉर्म्युला आहे. आता इथे मी टेबल मध्ये व्हॉट आय एम डुईंग इज, दिस इज द टेबल. सो फर्स्ट थिंग आय हॅव टू फाइंड इज द एक्स बार. So X bar la me summation fx and summation f. See, X bar we have already seen in the first chapter. So सगळ्यांना माहिती आहे arithmetic mean कसं काढायचं. So calculate summation fx, calculate summation f. या values आल्या, answer आलं 12. Now this 12 will be subtracted from each value of x. हे बघा इथे मी एक extra row add केलेला आहे, that is mod of x minus x bar. What is x bar? 12. म्हणजे एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यू मधनं 12 मायनस करायचं. सो 10 minus 12 is 2. ऍक्च्युअली इट इज -2, पण मॉड्युलस असल्याने मी काय करते, निगेटिव्ह आन्सर आलं तर निगेटिव्ह साइन विसरून द्यायचे. ओके, सो 10 minus 12 म्हणजे थोडक्यात काय, अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 12 हा नंबर आणि इकडचे सगळे नंबर यांच्यातला डिफरन्स काढायचा. ओके, डिफरन्स काढायचा त्यांच्यात आणि तो पॉझिटिव्ह द्यायचा. सो 12 आणि 10 मधला डिफरन्स 2 आला. 12 आणि 11 मधला 1. 12 आणि 12 मधला आला 0. 12 आणि 13 मधला परत 1च आला. 12 आणि 14 मधला 2. सो दिस इज द डिफरन्स. हा झाला माझा मॉड एक्स मायनस एक्स बारची व्हॅल्यू. नाउ फ्रिक्वेन्सी दिली आहे म्हणून यू हॅव टू मल्टिप्लाय दिस बाय फ्रिक्वेन्सी. तर काय करायचं इथे, आता मी इथे कॅल्क्युलेशन करून दाखवते. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू मल्टिप्लाय करायची. हे सगळे खूप सोपे व्हॅल्यूज आहेत. सो आय एम डुईंग इट ओरली. 3 2 जा 6, 12 1 जा 12. सो व्हॉट आय एम कॅल्क्युलेटिंग हिअर इज एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस 12. हे जे आहे ना इथे दिसतं, इथे हे मी कॅल्क्युलेट करते प्रॉडक्ट. सो 3 दुणे 6, 12 एके 12, 18 गुणिले 0 म्हणजे 0, 12 एके 12 आणि 3 दुणे 6 परत. ओके, फ्रिक्वेन्सी आणि ह्याची व्हॅल्यू मी मल्टिप्लाय केलेली आहे. ओके, सो 12 आणि 6 किती 18 आणि परत इथे 18 म्हणून 18 गुणिले 36 टोटल. सो इट इज ऑल कॅल्क्युलेटेड ओरली. कुठेही मी आता कॅल्सी वापरला नाही. सो समेशन ऑफ एफ इंटू मॉड एक्स मायनस एक्स बार कम्स आउट टू बी 36. मग मी लिहिला हा फॉर्म्युला. कुठला? मीन डिव्हिएशन. MD स्टँड फॉर मीन डिव्हिएशन फ्रॉम एक्स बार. हा फॉर्म्युला आहे जो इथे दिलेला तोच. I read it again. Summation of f into mod x minus x bar divided by summation of f. Make the substitutions. 36 इथे टाकले. f ची टोटल
किती आहे मगाशीच केलेली 48. सो ते डिनॉमिनेटरला टाकले. द आन्सर इज 0.75. ओके, दिस इज माय फायनल आन्सर. नाउ देर इज अन ऑल्टरनेटिव्ह मेथड की तुम्ही कॅल्क्युलेटर वापरून यू कॅन मेक यूज ऑफ M+ की आणि MRC की, मेमरी रिकॉल की, and there is a shortcut. Using that you will directly get this numerator. हे जे 36 आन्सर आहे ना, हे कॅल्क्युलेटरने पण काढू शकता तुम्ही. पण ॲज पर माय नॉलेज व्हेरी फ्यू ऑफ यू आर हॅव्हिंग कॅल्सी, सो मी आता ते नाही एक्सप्लेन करत आहे. आपण हे मॅन्युअली केलेलं आहे. सो आय हॅव मेड अ रो फॉर F into mod x minus 12. हे मॉड आहे, वर्टिकल लाईन्सला म्हणतात मॉड. ओके, and this final answer comes out to be 0.75, which is mean deviation from mean. Okay, so this is the table, these are the formulae and these are the calculations done. Okay, all right. Now लिहिताना कसं लिहायचं, पहिलं टेबल येणार. You can write the table vertical also. मग हा फॉर्म्युला लिहून काढायचा. Then you find x bar हे, मग त्याच्या खाली हे आलं पाहिजे, हा याच्या एक्स बारच्या खाली आला पाहिजे. इथे मला जागा एका स्क्रीन मध्ये फिट करायचं म्हणून मी ते इथे लिहून घेते. सो हा फुल जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे हा सगळा इथे लिहा. ठीक आहे, ओके. नाउ जस्ट कॉपी इट क्विकली. In this problem it was mean deviation from mean. Now next problem we will see how to find mean deviation from mode. Okay, so let me show you the problem. So mean deviation from mode. Now the data is like this. Again it is what kind of data? It's a grouped data without class interval, no class intervals. Do you remember the meaning of mode? Mode म्हणजे most frequent value, means the value whose frequency is maximum in simple language. So what is mode here? You can very quickly observe that the frequency is maximum here. 15 ही maximum frequency आहे. Now this frequency is for which value of x? That is for 20. म्हणजे 20 हा नंबर जो आहे हा 15 वेळा रिपीट झालेला आहे, असा याचा अर्थ आहे. आणि हे जास्तीत जास्त रिपीट झालेला नंबर कोणता आहे? 20. सो मोड इज 20. ओके, इथे लिहिलं मी मोड इज 20. नाउ यू हॅव द फॉर्म्युला फॉर मीन डिव्हिएशन फ्रॉम मोड. याचा फॉर्म्युला असा असणार आहे, summation of f into mod x minus mode divided by summation f. And yeah, एक second, recording check. 1 minute, students. So the formula is mean deviation from mode. Let us read the formula again. Summation of f into mod x minus mode divided by summation f. And now this is your mode 20. So how you have calculated in the above problem? How we did mod of x minus x bar in the similar manner. You can do mod of x minus mode the column, फिर f into mod x minus mode कर सकते हैं. And in the similar manner this calculation can be done. एकदम सेम, फक्त फरक काय आहे की मगाशी मीन होतं म्हणून तिथे एक्स बारची व्हॅल्यू टाकली, आता मोड आहे मोडची व्हॅल्यू टाकली, एवढाच फरक आहे. बाकी मेथड तीच राहते, स्टार्टिंगचा पार्ट फक्त बदलतो. आणि दिस इज मोर इझियर का बरं सांगा मला? मोड फॉर डेटा विदाउट क्लास इंटरवल, ग्रुप डेटा विदाउट क्लास इंटरवल साठी फॉर्म्युला लागतच नाही. तुम्ही नुसतं ऑब्झर्वेशनने मोडचं आन्सर काढलं, त्यामुळे ते अजून सोपं जातं आपल्यासाठी. लक्षात आलं ना? काहीच त्याच्यात कॅल्क्युलेशनच नाही करायचंय, फक्त ऑब्झर्वेशनने मोड आला 20 आणि मग पुढचा पार्ट करायचा. पण मगाच्या प्रॉब्लेम मध्ये बघा काय होतं, मीन साठी हा फॉर्म्युला मला वापरा. So finding mean deviation from mean,
पेक्षाही फाइंडिंग मीन डिव्हिएशन फ्रॉम मोड व्हेन इट इज ग्रुप डेटा विदाउट क्लास इंटरव्हल. त्याच्यासाठी मी सांगते हे जास्त सोपं आहे, अगदी सोपं आहे. ओके. अँड फॉर दॅट मॅटर इन जनरल मोडच्या जागी काही व्हॅल्यू असेल, ए म्हणून कोणती पण मी व्हॅल्यू दिली तरी फॉर्म्युला असा मॉडिफाय होणार. इथे सबट्रॅक्ट कोणाला करायचं, ए ला करायचं. मीन डिव्हिएशन फ्रॉम मीडियन विचारलं, सबट्रॅक्ट कोणाला करायचं, मीडियनला. So this formula can be modified as we wish. Okay. All right. Now this was mean deviation from mean or mode or any particular value A for group data without class interval. बरोबर. आता तुम्ही म्हणाल की there can be data with class interval. मग त्याला काय होतं, तो जो प्रॉब्लेम आहे तो खूप मोठा होतो. कारण क्लास इंटरवल दिलं असेल तर तुम्हाला फर्स्ट क्लास मार्क काढा, मग ह्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेशन करा, मग देर बिकम्स डबल स्टेप्स. पहिलं तुम्हाला ती व्हॅल्यू काढावी लागते मोठ्या फॉर्म्युलाने आणि मग मीन डिव्हिएशन काढावं लागतं. सो तो थोडा लेंदी होतो प्रॉब्लेम. सो राईट नाउ आय एम नॉट सॉल्विंग सच एक्झाम्पल्स. वी विल स्टिक टू टू टाइप्स ऑफ डेटा. कुठला, एक तर अनग्रुप डेटा, म्हणजे वरती जो त्या दिवशी केलेला ना तसा, हा बघा, हा अनग्रुप डेटा ह्याच्यासाठी. आणि दुसरा कोणता डेटा बघितला आता आपण, ग्रुप डेटा बट विदाउट क्लास इंटरव्हल. ओके. नाउ यू कॅन क्विकली राईट डाऊन दिस अँड ऑल्सो आय हॅव रिटन द स्टेप्स, की समजा मीन डिव्हिएशन फ्रॉम मीडियन असेल तर मग कसं करायचं ते पण मी स्टेप्स लिहून काढले आहेत तिथे. तर ह्या सगळ्याचं तुम्ही लिहून घेऊ शकता. So what is important ki we have seen only ungrouped data and group data without class interval. With class interval data we are not seeing right now. Okay. ठीक आहे. आता मी तुम्हाला 2 मिनिटं देते, पटापट लिहून घ्या. Now the next topic is variance and standard deviation. This is also part of measures of dispersion. Measures of dispersion matla's a part hai. Now how variance is defined? It is defined as the arithmetic mean of the squares of the deviation of the observations from their arithmetic mean. ही डेफिनेशन वाचल्यावर तुम्हाला एकदम अरे बापरे हे काय आहे म्हणून वाटेल. पण ठीक आहे, मी एक्सप्लेन करते काय आहे ते. You have to first take arithmetic mean. So jump to this formula. हा फॉर्म्युला इथे बघा जो लिहिलाय. Arithmetic mean म्हणजे काय, x bar. Then take its deviation. What is the meaning of deviation? Difference. Take difference आणि डिफरन्सचा स्क्वेअर करून त्याचा arithmetic mean म्हणजे काय, this is difference x minus x bar, square it, take summation of squares and divide by n. This is my variance. हे जे स्क्वेअर रूट साइन दिसते, स्क्वेअर रूट त्याच्या आत जे आहे ना ते व्हेरियन्स आहे. त्याची इथे डेफिनेशन दिली. आणि स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे काय, तर त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट. स्टँडर्ड डिव्हिएशन इज द पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. Notation to standard deviation, a very standard and very important notation. हा बघा कसं लिहायचं मी दाखवते तुम्हाला. त्याला म्हणतात सिग्मा. असं लिहू आणि बोलतात कसं, सिग्मा. ओके. आता सिग्मा न हा पण सिग्मा आहे, हा जो आहे ना बरं, इट इज अ ग्रीक अल्फाबेट. सो हा जो असतो हा कॅपिटल सिग्मा. हा जो आहे ना हा इथे राईट साईडला बघा, हा स्मॉल सिग्मा. दोन्ही सिग्मा आहे पण याला आपण म्हणतो समेशन, बिकॉज इट इज युज्ड फॉर टोटलिंग किंवा समेशन साठी. ह्याला वाचताना म्हणायचं सिग्मा. आणि हे कशाचं नोटेशन आहे, स्टँडर्ड डिव्हिएशनचं. दिस इज अ व्हेरी स्टँडर्ड थिंग. हे पण घाल तुम्ही तर हीच नोटेशन्स वापरली जातात. ओके. Now coming back to the formula for variance and standard deviation. Standard deviation is the sigma is square root of variance. हे लक्षात, हा मेन फॉर्म्युला.
आणि व्हेरियन्स काय असतं तर व्हेरियन्स हे असतं आतमध्ये जे समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एन. बट व्हॉट वी डू इज ह्याला सिम्प्लिफाय केलं ना या फॉर्म्युल्याला, हा ना दिसायला सोपा आहे फॉर्म्युला, म्हणजे ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन करतात तेव्हा हा फॉर्म्युला खूप किचकट होऊन जातो. का माहितीये, बिकॉज एक्स बार कॅन बी अ फ्रॅक्शन. त्या फ्रॅक्शनल व्हॅल्यूला सबट्रॅक्ट करायचं, देन यू गेट अनदर फ्रॅक्शन, त्याला स्क्वेअर करायचं, सो यू गेट वन मोर फ्रॅक्शन, थोडा अजून मोठा, मग समेशन घ्यायचं, मग डिवाइड बाय एन. सो ह्याला सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला हा फॉर्म्युला हा बघा ठीक आहे. सो लेट मी रीड इट आउट आणि लेट मी mark it with let's say blue color. Okay, so हा आहे माझा सिग्माचा फॉर्म्युला. सिग्मा इज इक्वल टू यू हॅव अ स्क्वेअर रूट, ऑल राईट, ऑफ समेशन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. ऑल राईट, परत एकदा लिहूया आपण, म्हणजे तुम्हाला आत्ताच्या आत्ताच पाठ होऊन जाईल. व्हॉट इज इट? फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू टेक स्क्वेअर रूट, डोंट फॉरगेट दॅट. आणि जसा मी वाचते ना फॉर्म्युला, तो मी बाहेरून आत वाचते, सॉल्व्ह करताना पण आतून बाहेर जातो. सो स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर, आणि ह्या सगळ्याचं स्क्वेअर. And this particular formula is used for solving examples. Okay? And if I tell you what is the value of x bar ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर हाच फॉर्म्युला काय बनेल, ते एक्स बारच्या जागी मी टाकते समेशन एक्स अपॉन एन ब्रॅकेट. सो हा पण वापरू शकता तुम्ही फॉर्म्युला, पण जास्त करून जो ब्ल्यू मध्ये लिहिलेला आहे ना तो आपण वापरू. आणि ऑफकोर्स व्हॉट इज स्मॉल एन हियर, इट इज टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. Sometimes it is also denoted by capital N. Okay, total number of observations, that is the small n value. So this is the formula, and which data I am considering here. Obviously तुम्हाला frequency दिसते का कुठे, f दिसतोय का? f नाही, म्हणजे डेटा आहे तुमचा अनरूट डेटा. Is it clear? So आता तुम्ही हे सर्व लिहून द्या. At the same time, 1 minute, let me go to next part. Group data. Okay, let me explain and then you can take screenshot. If you are having the group data मध्ये काय आहे ना, frequency. So माझा basic formula becomes sigma is equal to, what I'm doing is taking square root of summation of f into the frequency na, x minus x bar bracket square divided by summation of f. पण हा पुन्हा कॉम्प्लिकेटेड आहे, मग सिम्प्लिफाय करून आपण काय वापरणार, इट इज स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर अपॉन समेशन एफ मायनस एक्स बार स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला मी, हा सिग्मा आहे माझा, हा फॉर्म्युला मी एक्झाम्पल्स मध्ये लावतो. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर सिग्मा फॉर ग्रुप डेटा. ओके, फ्रिक्वेन्सी असेल तर हा फॉर्म्युला. Or if you substitute for x bar, तर मग x bar चं व्हॅल्यू ही समेशन एफ एक्स अपॉन समेशन ब्रॅकेट स्क्वेअर हा बनेल फॉर्म्युला, बिकॉज x bar इज दिस. हे जर सबस्टिट्यूट इथे तर हा अजून थोडा मॉडिफाय होईल. ऑलराइट, नाउ you can write down the you can take the screenshot rather. मी सांगते त्याचे स्क्रीनशॉट्स घेत जा